नेहमीप्रमाणे कामावरनं लवकर आलो घरी. बाहेर पडत होता पाऊस. आलोकला झाली चिकन खायची हाऊस. म्हणून आलोकला म्हणलं चल घरात. जसं घरात आलो तसं बारकं खुश झालं आणि हात करून मला बोलवायला लागलं. मग बेडवर दोघं एन्जॉय करायला लागले. मी आलो म्हणून ते दोघं खूप आनंदित झाले. बायको सुद्धा एकाच वेळेस दोन कामं करत होती. एक झाडू मारणं आणि फोनवर बोलणं. मी घरी लवकर आलो म्हणून बायको पण जाम खुश झाली आणि माझ्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ती सज्ज झाली. माझ्या आवडतीची भाजी तर मी येण्याआधीच बायकोने तयार करून ठेवली होती. मग एका साईडला बायको भाकरी शेकत होती आणि दुसऱ्या साईडला मी चिकन पॉप्स फ्राय करत होतो. मग भाकरी तयार झालेली होती आणि चिकन पॉप्सही छान प्रकारे फ्राय झालं होतं. मस्त असं ब्राऊन ब्राऊन फ्राय झालेलं होतं आणि भाकरी खाण्यासाठी तयार झालेली होती. मग चिकन पॉप्स खाण्यासाठी तयार झालेलं होतं. एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर अतरला आणि त्याच्यावर चिकन पॉप्स फ्राय केलेले काढून घेतले. मग मुलांना काय दम निघाना, एक एक घेऊन चालले, खाऊन परत यायला लागले. दादाला दिलं, मला पण दे की डॅडा, म्हणून मला बोलायला लागला आणि माझ्याकडं रागाने बघायला लागला. कधी देतोय हा माणूस काय माहिती मला. आता तरी याच्याकडे बघतोच. देतो का नाही मला, नाहीतरी जाळीच डोक्यात घालेल बघ तुझ्या. हा लवकर दे, दे म्हणलं ना, दे. माझी जास्त परीक्षा बघू नको, मी खरंच डोक्यात घालेल. हे घे, आता थोडं थंड झालंय, हे घे. मग घेतलं आणि घेऊन निघाला. खुश झाला. मग हॉलमध्ये गेला. हॉलमध्ये आल्यानंतर दादाला सांगू लागला, मी पण आणलं पॉप्स, हे बघ मी पण आणलं, मी पण खातोय पॉप्स, यमी आहे. मग आम्ही तिघं मिळून चिकन पॉप्स खाऊ लागलो. त्या दोघांचं एक संपत नव्हतं. मी पटापटा खाऊ लागलो कारण टेस्टच खूप छान होती आणि मुलांनाही आवडत होतं. खूप टेस्टी लागत होतं वेंकीज चिकन पॉप्स. मग मी माझी भाकरी भाजी घेऊन बसलो आणि आता मोहिमेला सुरुवात करायची असं ठाणलं. मग जेवता जेवता बारकं मला चिकन पॉप्स चारू लागलं आणि मी पण खाऊ लागलो. हा चार चार. मग मी पण खाऊ लागलो आणि ते द्विगुणित आनंदित होऊ लागलं. ते चारताना आनंदित होत होतं आणि मी खाताना खुश होत होतो. वाव. नको बाबा, आता आपलं आपलंच खावं. हे माणूस लय गपा गपा खातय, मला काहीच राहत नाहीये. जाऊ दे, आता त्याला चारतच नाही, मी माझं माझंच खातो. तुझं भाकरी भाजी खा, आम्हाला खाऊ दे चिकन पॉप्स. काय आमचं पण चिकन पॉप्स संपवतो? हा, खाऊ दे की आम्हाला. चांगला गप्पा गप्पा खातोय. हा, हे डॅडा, हे बघ चिकन पॉप्स आहे, भाकरी भाजी खा तुझी तुझी, हे आम्हाला राहू दे. लहान मुलांना आणि घरातल्या सगळ्याच माणसांना आवडणारे वेंकीज चिकन पॉप्स. खिशाला परवडणारे आणि जिभेवर रेंगाळणारी अशी चव आहे वेंकीज चिकन पॉप्सची. लहान मुले अगदी पोट भरून खातात. अर्धा किलोच्या पॅकेटमध्ये खूप सारे पॉप्स येतात. गरम तेलामध्ये फ्राय करायचे असतात आणि नंतर मुलांना द्या, ते आवडीने खातील. तुम्ही चारूही नका, ते त्यांच्या स्वतःच्या हाताने खातील. सासूबाई आल्या आणि पॉप्स बघून खुश झाल्या. मग बायको पण हसायला लागली. आवरणं चालू होतं कारण बाहेर होम मिनिस्टरचा कार्यक्रम रंगणार होता. त्यासाठी त्यांना जायचं होतं आणि इकडं पोरांची पॉप सोबत चंगळ चालू होती. हाण हाणत होते पॉप्स. एक झालं की एक, एक झालं की एक. सासूबाईचं लक्ष मात्र पॉप्सवर होतं. कधी मला देतील खायला काय माहिती, एकटेच खायला लागल्यात. मग फायनली हे सासूबाईला चकवायला लागलं. हे घ्या, परत ताटात ठेवायचं. मग फायनली त्यांनी सासूबाईला दिलं आणि मग सासूबाईने खाल्लं आणि त्या पण खुश झाल्या. अरे वा, छान लागतंय. अजून देते का नाही काय माहिती बाई, दिलं पाहिजे. एकाने हा दिलं, आता तर अजून छान लागतंय. वाव यमी. बघू ताटात आहे का? हाय. हा, हे अजून एक घ्या, बघू नका. हे बघा, हेच आहे ते वेंकीज चिकन पॉप्स आणि हे आहे वेंकीज चिकन नगेट्स. सर्वच प्रोडक्ट हे टेस्टी आहेत. हा आहे चिकन समोसा. याच्यात देखील तुम्हाला 9 ते 10 पीस येतील 500 ग्रॅम मध्ये. खूप मस्त प्रोडक्ट आहेत वेंकीजचे.
तुम्हाला हे वेंकीज एक्सप्रेसमध्ये मिळून जाईल. स्वस्त आणि खायला मस्त. KFC पेक्षा स्वस्त. खरंच खूप मस्त आहेत वेंकीज एक्सप्रेसमधील प्रोडक्ट. सर्वच प्रोडक्ट खायला टेस्टी आहेत आणि स्वस्तही आहेत. तर आपण नक्कीच अवश्य एकदा तरी भेट द्या. चिकनचे खूप सारे व्हरायटी तुम्हाला इथे मिळतील. फक्त वेंकीज एक्सप्रेसची जाहिरात नसल्यामुळे जास्त लोकांना माहीत नाही. पण या व्हिडिओ माध्यमातून मी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. अवश्य एकदा तरी भेट द्या. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या AK ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.